अलिबागमध्ये भर समुद्रामध्ये मच्छीमार बोटीला भीषण आग लागली आहे। आग लागली तेव्हा बोटीमध्ये 18 ते 20 प्रवासी असल्याचीही माहिती आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं कळतंय। बातमी आहे अलिबागची, समुद्रात बोटीला भीषण आग लागलेली आहे आणि आग लागली तेव्हा या बोटीमध्ये 15 ते 20 लोक होते, प्रवासी होते असंही कळतंय। ही दृश्य आपण अलिबागमधनं बघतोय। बोटीला आग लागल्याचं या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय आणि त्याचबरोबर बचाव कार्याचाही प्रयत्न आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना याबद्दल अधिक अपडेट विचारूया। सूरज, नक्की या अपघाताबद्दल आणखीन काय माहिती आहे? नक्की ही जी आग आहे अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला लागली होती आणि या बोटीत आग लागल्यानंतर असं म्हटलं जात आहे की 80% ती जी बोट होती ती जळालेली आहे आणि त्यावर 18 ते 20 असे खलाशी त्या ज्यावेळी आग लागली त्यावेळी उपस्थित होते। ते सुखरूप बाहेर आलेले आहेत। तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांच्या मदतीने ती बोट अजून साईडला आणण्यात आली आहे। त्याच्यावर आग जे लागली होती त्याला विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण नक्की आग कशामुळे लागली आहे हा अद्याप कळालेला नाहीये। मात्र जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा बोललं जातोय। मात्र सध्या इन्क्वायरी सुरू आहे की आग कशामुळे लागलेली आहे। सध्या चांगली बातमी ही आहे की या आगीमध्ये कुठलाही जीवितहानी झालेली नाहीये। जी तर ही सगळी दृश्य आपण बघतोय, ही पूर्ण जळून आग झालेली, नंतर आग थोडीशी नियंत्रणात आलेली ही दृश्य आहेत, पण खूप मोठ्या प्रमाणावरती या बोटीला आग लागलेली होती आणि या सगळ्या प्रकारामध्ये 15 ते 20 खलाशी या बोटीवरती होते, पण त्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। हे महत्त्वाचं। धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल। ही दृश्य आपण अलिबागमधनं पाहतोय। इथे एका बोटीला समुद्रातच आग होती, ही पहा आपण पाहतोय ही बोट। समुद्रातली किती भीषण आग या बोटीला लागली होती, परंतु बचाव कार्य लगेच करण्यात आलं आणि त्यानंतर त्यातल्या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। 15 ते 20 प्रवासी होते। थोडक्यात हे प्रवासी बचावले असंच म्हणायला लागेल, कारण या आगीची व्याप्ती अतिशय मोठी आहे। आग कशामुळे लागली हे मात्र अजून कळलेलं नाहीये आणि यामध्ये आपण जळलेले अवशेष म्हणण्यापेक्षा जळलेली ही बोट या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।